आपल्याला पाहायला मिळतात। जाऊया मॅच कडे। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अमित गावड तयार, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अमित कडे देखील पाहिलं जातं। अगदी तोच गोलंदाजी ट्रॅक वरती औशी नांदगाव या संघाकडून आपण पाहतोय सातत्याने चांगले क्रिकेट असतं। स्ट्रायकिंग एंडला शुभम, नॉन स्ट्रायकिंग एंडला निनाद पाटील। मॅचला सुरुवात 3 षटकांचा सामना। पुढचा मॅच एका बाजूला सुहास ठाकूर, एका बाजूला आपण पाहतोय विकी मोरे यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅच रंगणार आहे। परंतु या मॅचला तत्पूर्वी सुरुवात सेमीफायनलचा मॅच, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय वेग जास्त आहे, अमित कडे वेग जास्त आहे। मी म्हटलं होतं वेगाचा राजा, वेगावरती स्वार मागे, यष्टांच्या मागे मिस्टर ऋषी पाटील, कूल अँड काम ज्यांचा मी उल्लेख केला तो फार काही मात्र मैदानाच्या आतमध्ये तोंडाने बोलत नाही, बॅटने मात्र उत्तर देत असतो। अगदी तोच ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय यष्टांच्या मागे। आणि यष्टांच्या मागे राहून डाव बदलायचे हे त्यांनी भरपूर वेळा करून दाखवलेलं आहे। आणि सध्या आता हा सामना महत्त्वाचा आहे, इथून जिंकला तर फायनलचं मोठं तिकीट मिळेल, फायनलचं ग्रँड तिकीट मिळेल। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शुभम, दुसरा बॉल घेऊन अमित गावड तयार। खोलातला बॉल, काय गोलंदाजी, अचूकता। आणि अचूकता सगळ्यांकडे नसते, परंतु अमित कडे ती अवगत आहे। अगदी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराची आठवण करणारा चेंडू होता। खूप सुंदर लाईन और लेंथ न गोलंदाजी मात्र हाताळली। अमित गावड यांना मात्र हॅट्रिक साठी संयुक्ता गावड यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। अगदी त्यांच्या लहान ताई आणि बंधू प्रेम आपल्याला पाहायला मिळतं। अमित गावडने जर हॅट्रिक घेतली तर संयुक्ता गावड यांच्याकडून आपण पाहू शकाल 500 रुपयाचा कॅश प्राइज। गोलंदाजी चांगली आहे, एक लॉंग रनअप आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। अमित, वेळ जास्त जातोय, प्लीज जास्त वेळेचं भान असू द्या। सामन्याला सुरुवात होते आणि जिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शुभमला 2 चेंडू मात्र मिस केलेत। पहिला बॉल जर आपण पाहिला तर अतिशय सुंदर पद्धतीने होता, तदनंतर जर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू वेगवान रीतीने खोलवर टप्पाचा राहिला। तिसरा बॉल घेऊन अमित गावड तयार। नवीन कोरा फळीचा चेंडू कसा हाताळावा, अमित कडे मात्र ती क्वालिटी आहे। तिसरा बॉल घेऊन अमित तयार। यावेळेस मात्र आपण पाहतो अमितच्या विरोधात चढवलेला हल्ला चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे, दर्जेदार उत्तुंग षटकार 6। थँक्यू सो मच। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। अमित, पहिले 2 चेंडू त्याचे राहिले, एक तेरी तो एक मेरी, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, सध्या ते बघायला मिळालं। पहिले 2 बॉल अमितच्या नावावरती राहिले, तिसऱ्या बॉल वरती आक्रमण केलं। चौथा बॉल भागेश ठाकूरच्या चेंडू अगदी जवळ येतोय, फील्ड झालं, धावसंख्या 1 मिळाली आणि आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने मात्र आता स्ट्राइक रोटेशनचं काम। निनाद पाटील, ब्रँड ऑफ नांदगाव, नांदगावचा प्राईड ऑफ नांदगाव अर्थातच निनाद पाटील बाबू स्ट्रायकिंग एंडला। क्रिकेटच्या माध्यमातून का होईना गावाचं नाव ज्याने उज्ज्वल केलं अर्थातच निनाद, मैदानाच्या आतमध्ये लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, एक स्टार कास्टच्या साइड मध्ये ज्याचं नाव अगदी सन्मानाने घेतलं जातं अर्थात हाच निनाद। मैदानाच्या आतमध्ये अमित गावडचा समाचार घेण्याकरिता पहिलाच बॉल, फुडल लेनचा बॉल आहे, चेंडूला ऑन साइडला आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे, चौकार।
5 बॉल आणि धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचतोय. पंचांच्या भूमिकेत आपल्याला मयुरेशला आपण पाहतोय, स्वतः आयोजकात आहेत SVM अर्थातच मयूरला पण पाहतोय. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. चला वेळ जास्त जातोय, आणखीन 2 मॅचेस खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो 2 मॅचेस पूर्ण होणं गरजेची भूमिका आहे. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं, गोलंदाज अमित पहिले 3 चेंडू चांगले हाताळले, तदनंतरच्या 3 चेंडूंवरती हाणामारी आणि मारामारी. यावेळेस आपण पाहतोय सरळ डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय सीमा पार, निनादच्या बॅट मधून आलाय, गगनाला गवसणी घालणारा षटकार 6. गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय सपेक स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर अर्थातच भागेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट फिरकीचा जादूगर, ज्यांचा खेळ आपण अगदी आम्ही जवळून पाहिलाय. पालघर तालुका प्रीमियर लीगला मॅन ऑफ द सिरीजची सायकल वरती स्वार असणारा खेळाडू अर्थातच भागेश ठाकूरला आपण पाहतोय. 17 धावा. अमित षटक थोडंसं कॉस्टली राहिलं. स्वतःवरती देखील अमित नाराज असेल की अपेक्षित नसताना या 17 धावा आल्या, कारण निनादची बॅट बोलली. निनादचा खेळ चांगला रंगला, तर एका बाजूला आपण पाहतोय या शुभमने देखील चांगला खेळ केलाय. यावेळी जर आपण पाहिलं तर भागेशचा पहिलाच बॉल, आणि या पहिल्याच बॉल वरती भागेशनं मी म्हटल्याप्रमाणे फिरकीचा जादूगर म्हणून त्याला का म्हटलं जातं, अगदी त्याची गोलंदाजी, त्याची ताकद आणि फलंदाजीमध्ये हार्ड हिटिंग रोल हा त्याचा मात्र एक महत्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 17 वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. अमितला आपण पाहतोय, एका बाजूला ऋषीला पाहतोय, अक्षयला पाहतोय, आणि आता भागेश ठाकूर. ऋषी पाटील यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आहेत. यष्टांच्या मागून खेळ कसा बदलावा याची मात्र चांगली जाणीव त्यांना देखील आहे. बॅट आणि बॉल मधला मात्र संपर्क व्यवस्थित नाही. अमित गावड क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. 2 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉल येणं बाकी असतील. पुढचा होणारा मॅच एका बाजूला विकी मोरे आणि एका बाजूला सुहास ठाकूर. टॉस साठी रेडी राहायचं इनिंग्स ब्रेक मध्ये. धावसंख्या 18 वरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 2. निनाद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. भाग्येश गोलंदाजी मार्क वर. यावेळी हा फटका देखील चांगला खेळलाय. चेंडू इंटू द गॅप मध्ये निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. निनाद नावाचा देखणा चौकार 4. तीन बॉल आणि धावसंख्या 22. आणखीन मात्र आपण पाहतोय या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 22 धावा या धावफलकावरती आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच भाग्येश. समोर कोण आहे याचा विचार न करता आपली सर्वाधिक चांगली बॅटिंग कुठे आहे हे करणं अत्यंत महत्वाची भूमिका आहे. ऋषी पाटील यांच्याकडून चुकी झालेली आहे. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलला इथे आपण पाहतोय स्ट्राइक रोटेशनचं काम देखील झालंय. आता निनाद होता स्ट्रायकिंग एंडला, आता आपण पाहतोय शुभम आलेत स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 वरती. चेंडूंचा खेळ झालाय 4. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. मयुरेश आपल्याला पाहायला मिळतात, स्वतः आयोजकांच्या लिस्ट मध्ये आहेत. अगदी 2 बॉलचा खेळ बाकी असेल षटक क्रमांक 2चा. यावेळी जर आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय आणि जिथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. काही कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अमित गावड यांच्या माध्यमातून, उत्तेज यांच्या माध्यमातून
चांगलं क्षेत्ररक्षण आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. अगदी सर्व काही समर्पण केलं संघासाठी आणि खऱ्या अर्थानं ते महत्वाची भूमिका आहे. संघाला काय गरज आहे, संघाला कुठली गरज आहे ते आपल्याला बघणं अत्यंत महत्वाची भूमिका. बंटी कुंभार यांचं कौतुक करावं लागेल. काय कमालीचं कॅमेरा वर्क, अतिशय सुंदर. मी म्हटल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यात लागलेले हे अनमोल रत्न आहेत ज्यांनी मात्र कमी वेळात आपल्या नावाचा ठसा उमटवलाय, अर्थात बंटी कुंभार. यावेळेस निनादच्या बॅट मधून पॉवर हाऊस, निनाद पाटील इज ऑन फायर. षटकार. धावसंख्या 30 आणि जो हा षटकार मारला त्या षटकारासाठी दर्पणजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे निनादसाठी आणि त्याच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आता यापुढे आजच्या दिवसात सर्वाधिक लांबचा षटकार पॉवर जनरेटर अर्थातच निनाद. हा विकीने देखील एक फटका चांगला खेळला होता परंतु या फटक्यामध्ये दम होता. आता जर आपण पाहिलं तर ऋषी पाटील गोलंदाजी मार्क वरती. ऋषी पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज. दंसारचं मैदान त्याने गाजवलंय लेदर बॉल मध्ये. काशीपाडा या ग्राउंड वरती मात्र जो सामना झाला जिथे चांगले क्रिकेट. आता ओव्हरऑल क्रिकेटचा खेळ आहे. इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉल 30 फलकावरती आहेत. येणाऱ्या काळात टार्गेट कितीचं सेट होईल. ऋषीला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला वेळ जास्त जातोय. निनाद 30 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन 6 बॉल पुढच्या मॅचच्या टॉस साठी या. विकी आणि सुहास तुम्हाला विनंती करीन की आपण टॉस साठी यायचं आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकरचा बॉल आणि ऋषीचा मात्र समाचार, भरपूर समाचार. षटकार. धावा धावफलकावरती आहेत आणि आता ऋषीवरती देखील आक्रमण, अमित वरती आक्रमण झालं, भाग्येश वरती आक्रमण झालं. आता ऋषी देखील थोडासा महागडा साबित होतोय कारण सुरुवात षटकाराने केली. पुढचा बॉल यावेळी खोलातला बॉल होता जिथे स्ट्राइक रोटेशन झालंय. आता निनाद पाटील पुन्हा एकदा स्ट्राइकिंग एंडला आलाय. जो 5 बॉल मध्ये 20 धाब्यांवरती खेळतो. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. दोन चेंडू आणि धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. आणखीन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा मॅच विनीत आणि सुहास टॉस साठी रेडी राहायचं आहे. अगदी सेमीफायनलचा तो मॅच असणार आहे. विकी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन तयार. यावेळी काही कमालीची बॅटिंग. निनाद पाटील या नावाचा मात्र बोलबाला का राहतो खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये मात्र तो सातत्याने खूप चांगली कामगिरी करत असतो आणि आता सध्या चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीचा मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. 43 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 3 चेंडू फेकून झालेत. आणखीन येणाऱ्या काळात 3 बॉल बाकी आहेत. विकी यांची टोळी यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खूप काळ हवेत आणि ऋषी पाटील च्या विरोधात चढवलेला हल्ला, भागेश नावाचा हल्ला. आणि निनादने हा षटकार आणलाय. निनादच्या नावाला मात्र आता इथे उदाहरण आलंय. ज्या पद्धतीने समुद्राला जशी भरती येत आहे त्याच पद्धतीने आता निनादच्या बॅटिंग मध्ये देखील कलात्मक फटके. जर तिसरा षटकार आला तर दर्पण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. ऋषी पाटील यांच्या विरोधात आपण बघतोय हाणामारी आणि मारामारी. 19 धावा. चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय तो म्हणजे 4. पुढचा बॉल बॅटची एज. चेंडू मात्र चाललाय थर्डमॅनला. खेळाडू तैनात. आता दुसरीचा प्रयत्न असेल. पाहूया काय होतंय. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर चला शुभम शेवटचा बॉल धावून घ्या कारण आता वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे. यश 49 धावा धावफलकावरती असणार आहेत.
50 झालेत. यस 50 धावा आजच्या दिवसातला मात्र टॉप स्कोर. 50 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी ऋषी पाटील साठी. यावेळेस मात्र ऋषी पाटीलच्या विरोधात स्ट्राइक मी का घेतलंय आणि ग्रेट बॅटिंग. अब तक 56 आणि 57 धावांचं पाठलाग. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. चला प्लीज गाई करा कारण आणखीन मॅच भरपूर आहेत. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतोय 6:30 वाजत आलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल भागेश सपेक स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर खेळाडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आता 18 बॉल मध्ये 57 तुम्हाला चेस करायचे आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवात आपण पाहतोय चांगली करावी लागेल. आक्रमण आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिल्याच बॉलचा भरपूर समाचार. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती 6. येणाऱ्या काळात आपण पाहतोय या पुन्हा एकदा षटकार येतील का हे प्रश्न मात्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 बॉल आणि 6 वरती जाऊन पोहोचतोय. चला जे छोट्या बेबीला घेऊन येतो त्यांना विनंती करतो लवकर या जरा. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळी जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. बघा चेंज ऑफ द पेस. चेंडू पहिला वेगवान होता. हाफ ट्रॅक होता त्याच्यावरती समाचार घेतला षटकार. तदनंतर जर आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 6 वरती.
16 बॉल आणि 51 ची गरज. भागेश आणि अमित गावड या दोन फलंदाजांना जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. धावा होऊ शकतात. यावेळीच आपण पाहतोय भागेशच्या बॅट मधून बॉल चाललाय आउट ऑफ दी पार्क. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 जो वाडीमध्ये चेंडू गेला तो आतमध्ये पुरवायचा आहे. 3 चेंडू आणि 12 धावा. यावेळी खोलवरचा बॉल होता. चेंडूला मात्र वळण दिलंय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अमित गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीचा प्रयत्न असेल का? चांगली फेकी मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. टाळ्या वाजतात त्या खेळाडूसाठी. अगदी आपण पाहू शकाल कमी वयात मात्र हे खेळाडू अगदी उत्स्फूर्त आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 13. अमित मैदानाच्या आतमध्ये. अमितकडे देखील चांगले फटके करणं ही त्याची ओळख आहे, परंतु ती तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल अगदी कमी वयात जास्तीत जास्त चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय. मयंकला आपण पाहतोय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये अमित गावड एक दिग्गज क्रिकेटपटू यांचं देखील नाव सन्मानाने घेतलं जातं औशी नांदगाव या संघाकडून. यावेळीच आपण पाहतो चेंडू खेळला ऑन साइडला. इथे क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. शौर्य आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा मिळतील आणि या धावसंख्या 2 ने आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 15. सुरुवात चांगली झाली म्हणायला हरकत नाही, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 बॉल 42. या चेंडून मागे जर एक मोठा हिट आला तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. पाहूया येणाऱ्या काळात काय होईल. चला विकी आणि सुहास ठाकूर टॉस साठी या. तुम्हाला वारंवार सूचना दिली जाते टॉस साठी या. यावेळीस मात्र आपण पाहतोय अमितच्या बॅट मधून देखणा फटका. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. आलाय षटकार. 6 चला विकी मोरे आणि एका बाजूला आपण पाहतोय सुहास ठाकूर. विनंती करतोय की प्लीज टॉस साठी या. पुढील मॅच धीरज गावड सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत त्या मॅचचा. स्पीडअप वेळ जास्त झालोय. विकी मोरे आलेला आहे, सुहास भाई पण येत आहेत. चला वेळ घेऊ नका. बारा बॉल आणि आपण पाहतोय 36 धावांची गरज. धावा होऊ शकतात, परंतु त्या करून दाखवाव्या लागतील. आता गोलंदाजी ट्रॅक वरती प्राइड ऑफ नांदगाव अर्थातच आपण पाहतोय निनाद पाटील समोर असेल, तो म्हणजेच भागेश. आणि पहिलाच बॉल मात्र आपण पाहतोय पंच वळतात आमच्याकडे. इट्स अ व्हाईट बॉल. इथे प्रेशर आहे दोन्ही संघांवरती. आता 12 बॉल 36 होते, आता 12 35 झालेत आणि एकंदरीत एक बॉल अत्यंत महत्वाचा. निनाद पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. बॅटिंग चांगली केली, बॅट मध्ये मनमोहित 39 धावा ठोकल्या. आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागेल. हा बॉल देखील वाईड आहे. दबाव आणि फक्त दबाव. 2 चेंडू आणि सलग 2 वाईड. अगदी भागेशचं मात्र दडपण घेतलं जातं. अमितचं देखील कौतुक करावं लागेल, ज्यांनी मात्र घुटना अटॅकवर सिक्सर दे का स्ट्रोक खेळला. अगदी आप प्रकारचा बॉल होता, त्याला मात्र मागच्या पायावरती बॉडी बॅलन्स केलं, वेट ट्रान्सफर केला आणि तदनंतरचा मात्र तो स्ट्रोक होता ऑन साइडला चांगल्या पद्धतीचा. परंतु भागेशच्या बॅटमधून देखील 2 षटकार आलेत. येणाऱ्या काळात आपण पाहतोय याच पद्धतीची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. पुढचा बॉल व्हाईट बॉल पंचांनी मात्र इथे जाहीर केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकते, ती म्हणजेच सलग 3 बॉल व्हाईट टाकलेत निनाद यांनी. आता जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 33 ची गरज. 12 चेंडू आणि 33 ची गरज. अगदी आपण पाहतोय खूपच लांब चेंडू राहिलाय. बॅट आणि बॉल मधला संपर्क जवळपासचा देखील नाही. टेक्नॉलॉजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आता 12 बॉल आहेत आणि 33 धावांची गरज आहे. भागेश आणि अमित गावड ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस भागेश इज ऑन फायर. 6 7 बॉल मध्ये मात्र 30 धावा आलेल्या आहेत. आता 11 मध्ये 27 जमवायच्या आहेत.
11 चेंडू आणि 27 ची गरज. चला प्लीज वेळ जास्त जातोय. आणखीन एक सेमीफायनल एक फायनल अत्यंत महत्वाचा मॅच आहे. अकरा बॉल आणि 27 धावांची गरज. यावेळी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं वेग जास्त हाताळला होता. सिंगल मात्र पूर्ण होतं. दुसरीचा प्रयत्न असेल का. निनाद मात्र अगदी वेगानं पुढे सरसावलाय. आता 10 बॉल आणि आपण पाहतो 26 ची गरज. एका बाजूला निनाद पाटील, एका बाजूला आपण पाहतो अमित गावड. यांच्यामधलं मात्र चाललेलं हे भानगड. जो मॅच बॉल होता तो आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता 10 बॉल आहेत आणि 26 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकात किती धावा तुम्ही ठेवणार हा प्रश्न आता चर्चेचा असेल. शेवटच्या षटकात किती धावा पण मात्र तुम्ही एक डिफेंड करण्याकरता ठेवतील हा प्रश्न अत्यंत महत्वाचा राहणार आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 10 बॉल आणि 26 ची गरज. निनादनं मात्र 2 चेंडूंमागे 9 धावा खर्च केल्यात. तुम्ही बॅटिंग चांगली केली नो डाऊट, परंतु तुमच्या हातात जर चेंडू आला असेल तर चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. ज्या अनुषंगाने सध्या ती गोलंदाजी बघायला मिळत नाही. एक चांगल्या चेंडूची गरज असेल इथे, परंतु अमित फलंदाज देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. चेंडू येण्याच्या पूर्वीच बॅटचा ब्लेड बंद झाला. आता एक एक डॉट बॉल तुम्हाला प्रेशर मध्ये नेईल. 9 बॉल आणि 26 ची गरज. भागेश मात्र आपण एका बाजूला किल्ला एक हाती लढवतोय. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर त्याच्या समवेत तुम्हाला त्याला काठीचा आधार द्यावा लागेल. रिव्हर्सचा फटका आणि जिथे मात्र बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित नाही. इथून डॉट बॉल आलाय. अगदी आता 8 बॉल आणि आपण पाहतोय 25 ची गरज. 8 बॉल आणि 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जर इथे षटकार किंवा चौकार येतोय या 2 बॉल मध्ये तर निश्चित स्वरूपात या मॅचचं समीकरण वेगळं होईल. कारण शेवटचा गोलंदाज कोण असणार आहे हे देखील थोडंसं सस्पेंड आहे. चला स्पीडअप वेळ जास्त जातोय. 6:30 आता क्रॉस झालेत. एका मॅच करिता आपण अर्धा तासाचा वेळ घेतोय. आणखीन 2 मॅच आहेत. यावेळी बागेचा फटका चेंडू मात्र चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक यश आहेत. फेकी चांगली आली. आता अगदी शेवटचा बॉल. 7 बॉल आणि 24 धावांची गरज. इथून जर मोठा स्ट्रोक आला शेवटच्या षटकामध्ये 18 ते 15 धावा राहिल्या तर मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल. इथून डॉट बॉल आला तर फलंदाजी करणाऱ्या संघावर प्रेशर असेल. पुढचा बॉल. चला वेळ जास्त जातोय प्लीज. वेळ जास्त जातोय. 6 बॉल आणि आपण पाहतोय 24 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 24 ची गरज. राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो यश आलेत. आता जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 24 धावांची गरज. 6 चेंडून मागे तुम्हाला मोठे हिट खेळायचे ते म्हणजेच 4 होऊ शकतात. फक्त आत्मविश्वास भूमिका महत्वाची आहे. मी सकाळच्या सत्रात देखील उल्लेख केला होता की तुमचा कॉन्फिडन्स हे खूप मोठा मॅटर करतील. यावेळेस पहिला येईल का. आलाय षटकार पहिला. इथे मात्र आपण पाहतोय फ्लॅट यूज 6.
5 बॉल आणि आपण पाहतोय 18 धावांची गरज. भागेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता 5 बॉल आहेत आणि 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती यशला आपण पाहतोय. प्लॅनिंग मॅनेजमेंट सगळं काही केलंय. जी बाईक मध्ये आहे त्यांना विनंती करेन की ती आपली बाईक ऍडजस्ट करून घ्या. यावेळेस पुन्हा एकदा भागेशच्या बॅट मधून चेंडू चाललाय सरळ सीमारेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6. चार बॉल आणि 12ची गरज. काय बॅटिंग चाललंय मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. भागेश ठाकूरचं कौतुक करावं लागेल. सोबत अमितची साथ देखील तेवढीच महत्वाची होती. परंतु भागेशने मन जिंकणारी बॅटिंग. सुपर कामगिरी. आता 4 बॉल आणि 12ची गरज. पुढचा बॉल यावेळी खोलवर टप्पाचा बॉल होता. सिंगल परिपूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न असेल का. आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर इथून 2 धावा पूर्ण ऑलमोस्ट होणार नाहीत. एका मात्र आपण पाहतो एका धावेनंतर अमितला परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन फलंदाज ऋषिकेश कांती पाटील जे दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. आता 3 बॉल आणि 11ची गरज आहे. ऋषी पाटील दाखल झालेत. तीन चेंडू आणि आपण पाहतो 11ची गरज. चला वेळ जास्त जातो मित्रांनो. वेळ जास्त जातो. आणखीन 2 मॅचेस खेळवायचे आहेत. 6:45च्या सुमारास आपण ऑलमोस्ट जवळ आलोत. कारण मग सूर्य नारायण देव अस्ताला जाईल. निसर्गाने दिलेली देण कोणाची गुलाम नाही. वेळ कुणाचा गुलाम नाही. त्या अनुषंगाने आपण पाहतोय वेळेसोबत आपल्याला फ्लो करावा लागेल. दांडी गुल गॉन. चला टीम मीटिंग्स कमी. मॅच मध्ये पलटवार. कभी इधर कभी उधर. सगळं काही वेगळं क्रिकेटचा खेळ असा आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याचप्रमाणे क्रिकेटचा खेळ बदलतो. अहो सरड्याचा सोडा. ज्याप्रमाणे माणसं रंग बदलतात त्या प्रकारे क्रिकेटचा खेळ रंग बदलतो. कारण वेळेवेळेला माणसं बदलतात. खऱ्या अर्थानं ते आता सध्या सरड्यावर टाकून चालणार नाही. माणसाने स्वतःकडे घेतलं पाहिजे. आपण पाहू शकाल 2 बॉल आणि 11ची गरज. फलंदाज अक्षय गावड दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. फटके खेळू शकतात. कॅपॅसिटी आहे. फक्त म्हणून चालणार नाही. तुम्हाला ते करावं लागेल. ऋषी कांती पाटील हे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. दोन बॉल आणि आपण पाहतोय 11ची गरज. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा सामना. नेत्रलोचक. यावेळी हा बॉल मात्र निश्चित स्वरूपात इथून आपण पाहतोय वाईड असणार आहे. आणि यावेळी ऋषी स्ट्रायकिंग एंडला आलाय. म्हणजेच आता 2 चेंडू आणि 10ची गरज. काय सामना चालू आहे. कभी इधर तो कभी उधर. कधी इथे तर कधी तिथे. काय सामना रंगतोय. आता ऋषी आहे आणि नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. एकंदरीत 2 बॉल आणि 10ची गरज. मागच्या वर्षी 2 चेंडू आणि 12ची गरज असताना ऋषी पाटील यांनी तो मॅच जिंकवला होता. परंतु ते मागचं कॅलेंडर होतं. 2023चं कॅलेंडर होतं. आता वेळ बदललेली आहे. खेळ बदललेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ऋषी पाटील मैदानाच्या आतमध्ये भरपूर जास्त क्षमता या खेळाडूकडे आहे. 2 चेंडू आणि 10ची गरज. यश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत. सिंगल मात्र पूर्ण झालंय. आणि दुसरीचा प्रयत्न असेल का. बघता बघता जर आपण पाहिलं तर
यस, ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं हार्दिक पाटील यांच्याकडून आपण पाहतोय यश याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काय गोलंदाजी केली, पहिले 2 चेंडू 2 षटकार आले, परंतु तदनंतर प्रूव्ह केलं स्वतःला. शुभम देखील मात्र आपण पाहतोय खुश आहेत, कारण एक मोठ्या संघाला ज्यांनी बाद केलं. ऋषीचा मात्र हा फटका चांगला होता, परंतु विजयाचा शंखनाद कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच